एका छोट्याशा गावात श्याम नावाचा एक गरीब माणूस, त्याची पत्नी सरला आणि मुलगा सोनू सोबत राहत होता. श्यामू त्याचा मुलगा सोनू सोबत समोसे विकायचा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. ठीक आहे सरला, आता आम्ही निघतोय. ठीक आहे, काळजीपूर्वक जा आणि जर तुम्हाला सावकार भेटला तर त्याच्याशी जास्त वाद घालू नका. हो सरला, मी हे लक्षात ठेवेन. यानंतर दोघेही वडील आणि मुलगा त्यांच्या समोसा गाडीने चौकाकडे निघाले. तिथे पोहोचल्यावर श्याम त्याचे काम सुरू करतो. थोडे अधिक कष्ट केले तर कदाचित आजच्या कमाईने आपण जगू शकू. अरे देवा, आजचा दिवस चांगला जावो. मग श्यामचा मुलगा सोनूची नजर समोरून येणाऱ्या सावकारावर पडते. त्याला पाहून सोनू घाबरतो. बाबा बाबा, गल्लीचा सावकार येत आहे बाबा. श्यामचे डोळे काळजीने भरलेले होते. तेवढ्यात तिथे एक मोठ्या पोटाचा माणूस येतो, ज्याच्या मिशा आणि चमकदार बूट असतात. हा गल्लीचा सावकार हरनाम सिंग आहे. अरे श्याम, तू पुन्हा या रस्त्यावर गाडी लावलीस. मी तुला किती वेळा सांगितलं आहे की ही जागा माझी आहे. भाडे देशील की नाही की गाडी काढून टाकतो. साहेब, मी कुठे जाऊ? माझ्याकडे काहीही नाही. माझ्या मुलांना खायला घालण्यासाठी ही गाडी एकच आधार आहे. गरिबीची ही गोष्ट मला सांगू नकोस. पैसे आण, नाही तर मी गाडी काढून टाकीन. श्यामच्या चेहऱ्यावर दुःख आणि असहायता स्पष्ट दिसत होती. सोनूला राग येत होता, पण तो गप्प होता. बाबा, आपण नेहमीच त्याचे टोमणे ऐकणार का? आपण काय करावे बाळा? कठोर परिश्रम करूनही कधी कधी परिस्थिती माणसाला त्रास देते. हरनाम सिंग गाडीकडे चालत जातो आणि एक समोसा उचलतो आणि पैसे न देता तो खायला सुरुवात करू. अरे वा, चव चांगली आहे, पण तुझे नशीब वाईट आहे श्याम. तुमचा व्यवसाय किती काळ टिकतो ते मला बघायचंच आहे. तो करार करून निघून जातो. श्याम आणि सोनू त्याला जाताना पाहतात. बाबा, आपण त्यांना उत्तर का नाही देऊ शकत? एक दिवस आपण इतकी प्रगती करू की हे लोक आपल्याकडे उधार मागतील. श्याम सोनूकडे पाहतो. त्याच्या डोळ्यात कुठेतरी आशेचा किरण चमकतो. यानंतर संध्याकाळी वडील आणि मुलगा दोघेही गाडी घेऊन घरी जातात. रात्रीची वेळ. श्यामचे छोटे मातीचे घर होते. कोपऱ्यात एक तुटलेला स्टूल होता, ज्यावर श्यामची पत्नी सरला बसून स्वयंपाक करत होती. सोनूही जवळच बसला होता. श्याम उदास चेहऱ्याने सरलाकडे पाहतो. श्याम, आज सावकारही आला होता का? हो सरला, त्याने पुन्हा आम्हाला धमकी दिली आहे. तो म्हणत होता की जागेचे भाडे द्या, नाहीतर तो गाडी काढून घेईल. सरला, सावकार इतका भाडे मागत आहे की जर आपण त्याला भाडे देऊ लागलो तर आपल्याकडे काहीही उरणार नाही. हे ऐकून सरलाच्या डोळ्यात पाणी येते. ती चुलीतून एक भाकरी काढते आणि रामलालला देते. तू दिवसभर खूप कष्ट करतोस, निदान 2 भाकरी तरी शांतपणे खा. नशीब माझ्याशी थट्टा करत आहे. शांत बसून ऐकत असलेला सोनू अचानक बोलतो. बाबा, आपण नशिबाने नाही तर आपल्या मेहनतीने जिंकू. एक दिवस आपण प्रसिद्ध होऊ आणि हा सावकार स्वतः आपल्याकडे येईल. श्याम सोनूकडे पाहतो. त्याचे आत्मविश्वास पूर्ण शब्द ऐकून त्याच्या डोळ्यात थोडीशी चमक येते. हो, तू खरं बोलत आहेस मुला. आणि हो बाबा, जर समोसे इतके चविष्ट असतील तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही. आपल्याला ते चांगले बनवायचे आहेत आणि अधिक लोकांपर्यंत पोचवायचे आहेत. सोनूचे ते शब्द ऐकून सरला देखील खोल विचारात पडते. पण मुला, हे सर्व करण्यासाठी आपण पैसे कुठून आणणार? आई, जर आपल्याकडे पैसे नसतील तर आपण आपली मेहनत वाढवू शकतो. आपल्याला काहीतरी नवीन वेगळं विचार करावा लागेल. श्याम आणि सरलाने सोनूचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. त्यांच्या डोळ्यात एक नवीन आशा चमकते. रात्र हळूहळू गडद होत जाते, पण आता सोनूने घरात एक नवीन आशा आणली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी श्याम आणि त्याचा मुलगा सोनू त्याच्या गाडीसह चौकात निघतात. तिथे पोहोचताच आणि त्यांचे काम सुरू करताच परत सावकार तिथे येतो. सावकार येतो आणि श्यामला पाहतो. अरे, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तुझी गाडी इथे लावू नकोस. तू भाडे देत नाहीस आणि रोज तुझी गाडी मोफत ठेवतोस.
सावकार, तुम्हाला माहिती आहे की मी किती गरीब माणूस आहे आणि मी काही समोसे विकून माझे घर चालवतो. सावकार, मी दिवसाला क्वचितच 250 रुपये कमवू शकतो. जर मी तुम्हाला भाडे दिले तर माझ्याकडे काय उरेल? ठीक आहे, जर तुम्हाला भाडे द्यायचं नसेल तर आताच तुमची गाडी येथून काढून टाका, नाहीतर मी लोकांना बोलावून तुमची गाडी येथून बाहेर फेकून देईन. हे ऐकून श्यामच्या डोळ्यात अश्रू येतात. दोघेही वडील आणि मुलगा त्यांची गाडी घेऊन गावाच्या दुसऱ्या बाजूला चालायला लागतात. थोडी थंडी होती, पण समोश्याचा गरम सुगंध हवेत विरघळत होता. श्याम ताजे समोसे काढत होता आणि सोनू काळजीपूर्वक ग्राहकांना पाहत होता. तेवढ्यात तिथे एक चमचमाती लाल कार येते आणि त्यांच्या गाडीजवळ येऊन थांबते आणि त्या गाडीतून एक श्रीमंत माणूस उतरतो आणि श्यामच्या गाडीकडे पाहतो आणि बोलतो, हे समोसेवाले, इकडे या. हा, बोला ना साहेब, काय पाहिजे तुम्हाला? आज माझ्या हॉटेलमध्ये स्वयंपाकी आला नाही आणि काही पाहुणे आले आहेत. तुम्ही समोसे विकताना मला आताच 50 समोसे हवे आहेत. श्याम आणि सोनू आश्चर्यचकित झाले. पहिल्यांदाच एका मोठ्या माणसाने त्यांच्याकडे एवढी मोठी मागणी केली होती. हो, 50 समोसे. लक्षात ठेव, जर समोसे चांगले नसतील तर मी 1 पैसाही देणार नाही. श्याम लगेच समोसे तळायला सुरुवात करतो. सोनू त्याला मदत करतो. लवकरच दोघेही समोसे तयार करतात. विजय शंकर समोशाचा पहिला घास घेतो. वा, समोसे खूप चविष्ट आहेत. तू मला रोज असे समोसे देत राहा. त्यानंतर तो श्यामला पैसे देतो आणि तिथून निघून जाते. हे पाहून श्यामचा चेहरा आनंदाने उजळतो. बाबा, देवाने आपले ऐकले आहे असे दिसते. हो, आणि जर आपण योग्यरित्या काम केले तर कदाचित ही संधी आपले जीवन बदलू शकते. यानंतर दोघेही आनंदाने घरी पोहोचतात. रात्रीची वेळ. लहान मातीच्या घरात प्रकाश चमकत होता. श्याम, सरला आणि सोनू जमिनीवर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक होती, पण त्याच वेळी एक चिंता देखील चमकत होती. तर आता आपले समोसे हॉटेलमध्येही विकले जात आहेत. हो, आणि जर आपण योग्यरित्या काम केले तर ही संधी आपले जीवन बदलू शकते. बाबा, आपल्याला आता कठोर परिश्रम करावे लागतील. आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त समोसे बनवायचे आहेत. पण इतके समोसे बनवण्यासाठी लागणारे साहित्य कुठून आणायचे? तेल, मसाले, पीठ हे सर्व आवश्यक आहे ना? ते बोलत होते तेव्हा अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. श्यामच्या घराचे छप्पर जास्त काळ टिकू शकले नाही, कारण ते कच्च्या मालापासून बनले होते आणि ते तुटून पडले. पावसाचे थेंब घरावर खूप वेगाने पडू लागले. देवा, हे काय आहे? आमचे सर्व सामान ओले होत आहे. श्याम, आता काय होईल? श्याम काहीही बोलू शकत नव्हता. शेवटी या पावसात तो काय करू शकतो? गावातील सर्व लोक त्यांच्या घराचे दरवाजे बंद करतात. श्यामच्या कुटुंबाला या पावसात संपूर्ण रात्र काढावी लागते. सकाळी श्याम त्याच्या घराचे छप्पर दुरुस्त करतो. यानंतर सरला त्याला म्हणते, श्याम, आता काय होईल? समोशासाठी लागणारे सर्व साहित्य ओले आणि खराब झाले. श्याम काळजीत पडतो. मग त्याचा मुलगा सोनू बोलतो, बाबा, आपल्याला उधार घ्यावे लागेल. दुकानदार काका चांगला माणूस आहे. जर आपण त्याच्याकडे मदत मागितली तर तो आपल्याला काही साहित्य उधार देऊ शकतो. जर आपण उधार घेतले आणि हॉटेलने समोसे घेणे बंद केले तर आपण कर्ज कसे फेडणार? आपले समोसे ही आपली हमी आहे. जर आपण कठोर परिश्रम केले आणि चांगले काम केले तर देव देखील आपल्याला साथ देईल. सरला काहीही बोलत नाही, पण तिच्या डोळ्यात विश्वास चमकू लागतो. श्याम आणि सोनू रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या एका लहान किराणा दुकानात पोहोचतात. दुकानाचे मालक माधव काका एक ऊर्ध्व आणि प्रामाणिक माणूस होता. श्यामला पाहताच तो हसतो. अरे श्याम, तू इतक्या सकाळी, तुला काय हवे आहे? काका, मला थोडी मदत हवी होती. मी समोसे विकायला सुरुवात केली आणि माझे समोसे हॉटेलमध्येही जाऊ लागले. पण काल रात्रीच्या पावसाने माझ्या घराचे छप्पर कोसळले आणि सर्व सामान खराब झाले. काका, कृपया मला आता काही सामान उधार द्या. मला पैसे मिळताच मी पहिले काम करेन, ते म्हणजे तुमचे कर्ज फेडेन. माधव काका थोडा वेळ विचार करत होते. सोनूचे उत्सुक डोळे त्याच्याकडे पाहत होते. श्याम,
तू एक प्रामाणिक माणूस आहेस आणि कष्टाला घाबरत नाहीस. तुला पैसे उधार देण्यास मला काहीच हरकत नाही. पण एक अट आहे. ती अट अशी आहे की जेव्हा तुझा व्यवसाय सुरू होईल तेव्हा तुला माझ्या दुकानातूनच सामान खरेदी करावी लागेल. ही खूप चांगली अट आहे काका. तुम्ही आम्हाला सामान द्या. आम्ही वचन देतो की तुम्हाला आम्ही कधीही फसवणार नाही. माधव काका हसून मान हलवतात आणि सामान श्यामला देतात. श्याम काकांचे आभार मानतो आणि सामान घेऊन घराकडे चालायला लागतो. दुसऱ्या दिवशी सकाळी चौकात श्यामच्या गाडीत पूर्वीपेक्षा जास्त गर्दी होती. आता श्यामच्या गाडीकडे बरेच ग्राहक येत होते. इतक्यात हॉटेलचा मालक विजय शंकर तिथे समोसे खरेदी करण्यासाठी येतो. तो पाहतो की श्यामच्या गाडीतून इतर अनेक मोठे ग्राहकही समोसे खरेदी करत होते. विजय शंकरला वाटले जर त्याचा व्यवसाय असाच चांगला चालत राहिला तर एक दिवस तो मला मागे टाकेल, ज्यामुळे माझे हॉटेल बंद पडू शकते. काही हरकत नाही, मी वेळेत काळजी घेईन. विजय शंकर पटकन श्यामकडून समोसे खरेदी करतो आणि त्याच्या हॉटेलमध्ये पोहोचतो. तेवढ्यात विजय शंकरच्या हॉटेलसमोर 2 मुले येतात. अरे रमेश, चल काहीतरी खाऊया मित्रा, मला खूप भूक लागली आहे. महेश, ऐकलं नाही का? आपल्या गावचा श्याम खूप चांगले समोसे बनवतो. चल तिथे जाऊन खाऊया. आणि तसेही हे हॉटेल खूप महाग आहे. मग हॉटेलचा मालक विजय शंकर मनातच विचार करतो. तो समोसा कसा विकतो मी हेच पाहतो. मग रात्री विजय शंकर त्यांच्या माणसांना बोलवतो आणि त्यांना योजनेचं स्वरूप सांगतो. मग रात्री विजय शंकरचे लोक चोरून श्यामच्या घरी जातात आणि त्यांची गाडी फोडतात. मग ते तिथून पळून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा श्याम घराबाहेर येतो आणि त्याच्या गाडीकडे पाहतो तेव्हा तो पूर्णपणे घाबरतो. अरे देवा, मला काय होत आहे? श्यामचा आवाज ऐकून सरला आणि सोनू धावत येतात. काय झाले श्याम? मग सरलाची नजर गाडीवर पडते, जी खूप तुटलेली होती. हे पाहून सरला खूप दुःखी होते आणि तिच्या डोळ्यात अश्रू येतात. आता काय होईल बाबा? मग दुकानात जाणारा माधव काका श्यामला पाहतो. अरे श्याम, काय झाले? माधव काका, बघा ना, काल रात्री कोणीतरी माझी गाडी तोडून निघून गेला. हे पाहून माधव काका आश्चर्यचकित होतात. तो विचार करतो, श्याम एक मेहनती माणूस आहे आणि चांगले समोसे बनवतो. कोणीतरी मत्सराने त्याची गाडी तोडली असेल. श्याम, काळजी करू नकोस. माझी एक दुकान रिकामी पडली आहे. तुला हवे असेल तर तू त्यात तुझे समोसे विकू शकतोस. आणि ऐक, जोपर्यंत तुझा व्यवसाय चांगला चालत नाही तोपर्यंत मी तुझ्याकडून भाडे घेणार नाही. माधव काकांचे शब्द ऐकून श्यामचा चेहरा थोडा शांत होतो. तो म्हणतो, काका, मला मदत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. एका गरीब व्यक्तीला मी हे दुकान चांगल्या प्रकारे चालवण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून श्याम माधव काकांच्या दुकानात समोसे विकायला सुरुवात करतो. हळूहळू श्यामचे दुकान चालू लागते. आता दररोज ग्राहकांची गर्दी वाढत होती. श्याम आणि सोनू एकत्र मेहनत करत होते. श्याम भाऊ, आज समोसे आणखी चांगले दिसत आहेत. आता आपल्याला हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही. इथले समोसे सर्वोत्तम आहेत. सोनू आणि श्याम अभिमानाने हसतात. तेवढ्यात एक मुलगा श्यामच्या दुकानात येतो. नमस्कार काका, मी अजय आहे. मी तुमच्या समोशांबद्दल खूप ऐकले होते. मी आज ते खायला आलो आहे. श्याम हसतो आणि समोसे प्लेटमध्ये ठेवतो. अजय पहिला घास घेतो आणि त्याचे डोळे चमकतात. अरे वा, हे समोसे खरोखरच अद्भुत आहेत. काका, मी एका रेस्टॉरंट चेनमध्ये काम करतो आणि आम्हाला तुमचे समोसे आमच्या मेनूमध्ये समाविष्ट करायचे आहेत. हे ऐकून श्याम खूप आनंदी होतो आणि अजयला काही समोसे देतो. अजय समोसे घेऊन रेस्टॉरंटमध्ये पोहोचतो. बॉस, हे समोसे खाऊन पहा. रेस्टॉरंटचे मालक गुप्ता समोसे खाऊन पाहतो. अरे वा,
हे समोसे खूप छान आहेत. तुम्ही काय म्हणताय साहेब? हे समोसे आमच्या गावातल्या श्यामच्या दुकानातून आणले आहेत. बरं मग ठीक आहे, त्यांना सांग की आम्हाला दररोज असे स्वादिष्ट समोसे हवे आहेत. जर आमचे ग्राहक असे समोसे खात असतील तर आमचे रेस्टॉरंट आणखीन चांगले चालेल. यानंतर अजय पटकन श्यामच्या दुकानात पोहोचतो आणि तिथे पोहोचल्यानंतर तो श्यामला सर्व काही सांगतो. श्याम आणि सोनू एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात. त्यांच्यासाठी ही आणखीन एक मोठी संधी होती. बाबा, आता आपले समोसे संपूर्ण शहरात विकले जातील. पण मुला, एवढी मोठी ऑर्डर पूर्ण करणे सोपे होणार नाही. तुम्ही मेहनती काका आहात आणि फक्त तुमची मेहनतच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करू. तेवढ्यात हरनामसिंग तिथे येतो. काय झालं श्याम? आजकाल तू खूप मोठा व्यवसाय करत आहेस. हो सावकारजी, देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित चाललंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, गरीब माणूस कितीही उंच गेला तरी त्याचा दर्जा तोच राहतो. सोनूला राग येतो, पण श्याम त्याला हातवारे करून गप्प बसतो. सावकारजी, माणसाचा दर्जा त्याच्या मेहनतीने आणि आदराने ठरवला जातो, पैशाने नाही. हरनामसिंग काहीही उत्तर देऊ शकत नाही आणि रागाने तिथून निघून जातो. श्यामच्या डोळ्यात एक नवीन आशा जागी झाली आहे. सोनूच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसतो. आता त्याचे स्वप्न आणखीन मोठे होणार होते. श्याम माधव काकाचे सर्व कर्जही फेडतो. श्यामचा प्रवास गाडीने सुरू झाला होता, पण आता तो स्वतःच्या दुकानाकडे आणि मोठ्या व्यवसायाकडे वाटचाल करत होता. त्याच्या मेहनतीने, प्रामाणिकपणाने आणि संघर्षाने त्याला यशाकडे नेले होते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.